जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नवीन ग्रामसंसद कार्यालय इमारत लोकार्पण सोहळा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम। फरदापूर प्रतिनिधी जुल्फिकार शेख, रेणुका दीपक आगळे सरपंच, श्री पठाण फिरोज चांद खा उपसरपंच, श्रीमती शकीला शेख हुसैन सदस्य, हीरा महारू चव्हाण सदस्य, श्री अब्दुल अजीज हमीद खा सदस्य, मनीषा भीमराव बोराडे सदस्य, राहुल बुदाजी दामोदर सदस्य, गुलाब बाबू बर्डे सदस्य, अश्विनी दीपक लवाळे सदस्य, फातिमाबी उस्मान खान पठाण सदस्य, रत्नमाला सुरेश सोनवणे सदस्य, रंजनाबाई तुळशीराम चव्हाण सदस्य, ज्योती रवींद्र बावस्कर सदस्य, दीपाली ईश्वर गायकवाड सदस्य, श्री योगेश पंडितराव शिंदे सदस्य, शेख निसार मोहम्मद नूर सदस्य, अमीनाबी अब्दुल अजीज सदस्य, SM मंगरुळे ग्रामविकास अधिकारी, गणेश वेल्हाळकर लिपी, सुरेश शेळके संगणक ऑपरेटर, जाकेर तडवी शिपाई, सुनील दामोदर ग्राम रोजगार सेवक, शेख तौसीफ कर्मचारी, गणेश गव्हाणे पाणी पुरवठा कर्मचारी, सोहिल पठाण पाणी पुरवठा कर्मचारी, सागर विनारे अभ्यासिका कर्मचारी, विशेष सहकार्य व सहभाग महानगरपालिका विद्यालय फरदापूर, जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा फरदापूर, नेहरू मेमोरियल प्रायमरी व उर्दू हायस्कूल स्कूल फरदापूर, जिल्हा परिषद उर्दू स्कूल फरदापूर, अजिंठा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल फरदापूर, स्कॉलर प्री इंग्लिश स्कूल फरदापूर। घाटनांद्रा येथील मौलाना आझाद उर्दू हायस्कूलमध्ये आनंद नगरी मेळावा उत्साहात, विद्यार्थ्यांनी जाणून घेतले व्यवहारिक ज्ञान। घाटनांद्रा प्रतिनिधी अमजद कुरेशी। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील शाळा मौलाना आझाद उर्दू तय हायस्कूल मध्ये सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सालाबादप्रमाणे यावर्षी पण आनंद नगरी उत्साहात संपन्न झाली। कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे ज्येष्ठ लिपिक शेख रफीक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गावातील प्रमुख पाहुणे साजिद पठाण, माजी उपसरपंच तसेच इम्रान पठाण, ग्रामपंचायत सदस्य अखिल शेख व जिल्हा परिषद उर्दू शाळा येथील शिक्षक व विद्यार्थी, एकता उर्दू शाळा येथील शिक्षक व विद्यार्थी व नॅशनल मराठी आणि उर्दू येथील शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांनी या आनंद नगरीचा आस्वाद घेतला। शाळेतील प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी लावलेले स्टॉलची मान्यवरांनी पाहणी करून बनवलेले गरमागरम पदार्थ इडली, डोसा, पापड, पाणीपुरी इतर खाद्यपदार्थांची पालकांनी खरेदी केली। या उपक्रमात 5वी ते 6वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शेख इब्राहिम व शिक्षक शेख अब्दुल गयूर, शेख अशफाक समीउल्लाह खान, आबेद खान, शेख सोहेल सईद खान, सय्यद मोईन, फिरोज पठाण, शेख सलीम, साजिद देशमुख, शिक्षिका नुजहत नागरिक जमलेले यांच्याशी आम्ही चर्चा करू। कसा वाटला आनंद नगरीचा आनंद तुम्हाला? कसा वाटला आपल्याला आनंद नगरीचा? ते मौलाना आझाद उर्दू हायस्कूल नाही आनंद नगरीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। याच्यात मुलांचा उत्साह वाढतो आणि पुढचा उद्योग कसं काय करायचं ते समजतो। मुलांसाठी उद्योग स्थापनेसाठी हे कार्यक्रम आनंद नगरी मौलाना उर्दू हायस्कूल यांनी चांगले ठेवलेले आहे। त्यांचा हार्दिक नमस्कार। GS9 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आम्ही आलो होतो सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावाच्या शाळेमध्ये, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल या शाळेमध्ये। आज आम्ही नुकतेच शेख रफीक हे उमराहून लौटलेले आहे, यांच्या पवित्र हाताने याचा उद्घाटन झालेला आहे। यांची आम्ही थोडी प्रक्रिया घेऊ। आज मौलाना आझाद उर्दू शाळा घाटनांद्रा येथे विद्यार्थिनींनी जे कॅन्टीन डेचा आयोजन केलेलं आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारचे स्वादिष्ट असे पदार्थ त्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहे आणि स्टॉल लावलेले दिसत आहे। सर्व चांगल्या प्रकारचे झालेलं आहे, म्हणून हार्दिक यांना मुलांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहे मी। आपला पूर्ण परिचय द्या। मी पठाण आबेद गुलाब, सहशिक्षक मौलाना आझाद उर्दू हायस्कूल घाटनांद्रा। आम्ही दरवर्ष या कॅन्टीन डे आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो। विद्यार्थी या कॅन्टीन डेमध्ये अधिक उत्सुक असतात। सालाबतप्रमाणे यावर्षी आम्ही कॅन्टीन डेचं आयोजन केलेलं आहे। आपण बघितलं की या मौलाना आझाद उर्दू हायस्कूल हा घाटनांद्राचा एक प्रचलित आणि नामचित हायस्कूल आहे। या ठिकाणी आमच्या गावातील बरेचसे विद्यार्थी या कॅन्टीन डेमध्ये सहभागी झाले आहेत। सर आपण